मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राचं राजकारण हे किती अस्थिर असू शकतं याची प्रचिती आपल्याला वारंवार मिळते. मग त्या दिल्लीतल्या घडामोडी असो की महाराष्ट्राच्या मुंबईतल्या. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा आणि घडामोडी पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात भेट घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं या चर्चेला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर काही दिवसानंतरच जयंत पाटील, जे की शरदचंद्र पवार यांचे एकनिष्ठ मानले जातात, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पक्षांच्या विरोधी पक्षातील असलेले हे सगळे प्रतिनिधी जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या भेटीगाठी यांच्यासोबत होऊ लागतात तेव्हा एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी असू शकतं असंही अनेकांचं मत व्यक्त होत आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं डिलिमिटेशनचा जो प्रस्ताव आहे संसदीय अधिवेशनात प्रस्तावित आहे आणि त्या अनुषंगानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आपली भूमिका मांडतोय आणि त्यामध्ये सातत्याने सांगितलं जात आहे की लोकसभेच्या पुनर्रचनेच्या संदर्भात हा पक्ष, शरदचंद्र पवारांचा पक्ष एनडीएला पाठिंबा देऊ शकतो, त्यांचं समर्थन देऊ शकतो. एकंदरीत या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर आपल्याला एकच लक्षात येतं की पडद्यामागे काहीतरी शिस्त आहे. शरद पवारांचं राजकारण आजपर्यंत कुणालाही लवकर समजलेलं नाही आहे. त्यामुळं ही जी तिरकी चाल चाललेली आहे ती पुढे कोणत्या दिशेने जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. डिलिमिटेशनाच्या मार्गावरून हा मार्ग जर एनडीएत सहभागी होण्याचा असेल तर महाविकास आघाडी एक नव्या पेचात पडणार हे मात्र नक्की आहे. एक नवा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, तो म्हणजे राज्यामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेली एक मोठं संघटन महाविकास आघाडी हे मोठ्या संकटात आहे का, महाविकास आघाडी धोक्यात आहे का, हे खऱ्या अर्थाने या निमित्तानं म्हणावं लागेल. या सगळ्या एकंदरीत राजकीय हालचालींवरून तुमची काय मत आहे ते देखील आम्हाला कळवा आणि पाहत राहा महाभूमी डिजिटल. नमस्कार.